अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला क्लीन चिट देण्यात आलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण गौतमी पाटीलला क्लीन चिट देण्यात आलेली आहे। रिक्षा चालकाचा अपघात प्रकरणी ही क्लीन चिट देण्यात आलेली आहे। अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला क्लीन चिट देण्यात आलेली आहे। महत्त्वाची अपडेट आपण बघतोय। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, काय अधिकची अपडेट आहे? काही तांत्रिक कारणामुळे ज्ञानेश्वरपर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये। महत्त्वाची बातमी आपण बघतोय। अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला क्लीन चिट देण्यात आलेली आहे। गौतमीच्या गाडीचा आणि रिक्षाचा अपघात झाला होता। यामध्ये रिक्षा चालक गंभीर जखमी झालाय आणि या प्रकरणीच आता गौतमी पाटीलला क्लीन चिट दिलेली आहे। गौतमीच्या गाडीचा अपघात झाला होता। या अपघातानंतर रिक्षा चालक गंभीर जखमी झाला होता आणि या प्रकरणी आता गौतमीला क्लीन चिट दिलेली आहे। आपण पुन्हा एकदा ज्ञानेश्वर चौतमल यांच्याशी बातचीत करूयात। ज्ञानेश्वर, काय अधिकची अपडेट आहे? या प्रकरणाची सर्वाधिक चर्चा झाली कारण ज्या गाडीचा आणि वाहनाचा अपघात झाला ही गाडी गौतमी पाटीलची होती। सुरुवातीला असा दावा केला जात होता की या गाडीमध्ये गौतमी पाटील होती, मात्र पोलिसांनी जेव्हा 100पेक्षा अधिक सीसीटीव्ही तपासले तेव्हा या गाडीमध्ये गौतमी पाटील नव्हती अशा पद्धतीचा अंतिम अहवाल आलेला आहे आणि या सगळ्या कारणानंतर क्लीन चिट जी आहे ती देण्यात आलेली आहे। तशा पद्धतीची माहिती खटल्याक सूत्रांकडून समजते। तर या अपघातात रिक्षा चालकही गंभीर जखमी झाला होता। ज्ञानेश्वर, काय त्या संदर्भातली अपडेट? अर्थात ही गाडी गौतमी पाटीलची होती। त्यानंतर जी चर्चा सुरू होती की गौतमी पाटील आणि अन्य काही व्यक्ती या गाडीत होते, तर या गाडीतला जो चालक होता त्याकडून ज्या रिक्षा चालकाला धडक बसली होती त्यात रिक्षा चालक जखमी झाला होता। त्याच्यावरती रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत आणि ज्या फिर्यादींकडून तशा पद्धतीचा दावा केला होता त्या मूळ प्रकरणात गौतमी पाटीलला मला क्लीन चिट मिळाल्याचं बघायला मिळतं, कारण जेव्हा अपघात घडला तेव्हा ती गाडीच नव्हती अशी अंतिम अहवालाची माहिती समोर येते। नक्कीच ज्ञानेश्वर, तुमच्याकडून अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर महत्त्वाची अपडेट आपण बघतोय। अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला क्लीन चिट दिलेली आहे। अपघातात रिक्षा चालक जखमी झाला होता आणि महत्त्वाची अपडेट या बातमीमध्ये आपण बघतोय।